नमस्कार, मी अरुण आवळे. कालच आपले मार्गदर्शक डॉक्टर अशोक सोनवणे सर यांनी आपणाला पाण्याच्या ऊर्जेबद्दल माहिती दिलेली आहे. तर त्याच अनुषंगानं आज मी वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी या गुंजवणी धरणामध्ये मी अंघोळ केलेली आहे आणि या ठिकाणी ध्यानसुद्धा केलेलं आहे. तर माझी स्वयंसूचना आहार, व्यायाम, विश्रांती आणि उपचार पद्धती यावर मी रोज काम करीत असल्याने मी आनंदी दीर्घायुषी जीवन जगत आहे. यातील 5 लिटिल स्टेप मी रोज आहार नियमितपणे वेळेवर घेत असतो. दुसरी स्टेप, मी रोज 4 किलोमीटर चालत जाऊन परत येत असतो. मी रोज रात्री 10 ते सकाळी 6 8 तास झोप नियमितपणे घेत असतो. मी रोज डॉक्टर अशोक सोनवणे सर यांनी जे आपणाला उपचार पद्धती शिकवल्या आहेत त्यातील एक उपचार पद्धती रोज करत असतो. आणि 5वी स्टेप, मी रोज माझं नोकरीतील कामकाज नियमितपणे करत असतो. या आहेत माझ्या 5 लिटिल स्टेप. धन्यवाद. नमस्कार, मी अरुण आवळे. मी आज या गुंजवणी धरण मुक्काम पोस्ट वेल्हे, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे या ठिकाणी आलो आहे. मी माझी अंतर्गत ऊर्जा वाढवण्यासाठी अशा पाणथळीच्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी या धरणामध्ये मी स्नान केलेलं आहे आणि आता मी ध्यान केलेलं आहे, ब्रीदिंग एक्सरसाइज केलेलं आहे. आणि त्यामुळं मला फ्रेश वाटत आहे. स्वतःच्या विकासाबद्दल बोलायचं म्हणलं तर मला माझ्यामध्ये खूप सुधारणा करायच्या आहेत. मला माझं पोट जे वाढलेलं आहे ते कमी करायचं आहे. त्याचप्रमाणे मला अधूनमधून खोकला येत असतो, घसा कोरडा पडत असतो. तो घसा नीट करण्यासाठी मला त्यावर उपचार पद्धती करायच्या आहेत. त्याचप्रमाणे मला टाईप 2 डायबिटीस सुरुवात झाली आहे. तर तो नियंत्रणात आणण्यासाठी मला उपचार पद्धती, त्याचप्रमाणे व्यायाम, विश्रांती, आहार या गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं आहे. माझं हात पाय बळकट होण्यासाठी मला रोज हातापायांचा व्यायाम करायचा आहे. त्याचप्रमाणे श्वास म्हणजेच जीवन, तर श्वासाचेही अनेक व्यायाम आहेत, योगासन आहेत, प्राणायाम आहेत, सूर्यनमस्कार आहेत. याही मला करायचे आहेत, जेणेकरून 100 वर्ष निरोगी आनंदी आयुष्य जगणं हे माझं स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी मी रोज चांगली दर्जेदार पुस्तकातील किमान 2-3 पानं रोज वाचत असतो. मोबाईलवर जे चांगले चांगले व्हिडिओ आहेत तेही मी रोज पाहत असतो. त्यामधूनही काही शिकण्याचा मी प्रयत्न करत असतो. माझं व्यक्तिमत्व हे सुटाबोटातील असावं,
माझा चेहरा हा हसरा असावा, माझं बोलणं हे गोड असावं, सुंदर असावं, माझं दिसणं हे सुंदर असावं, स्मार्ट असावं, माझं राहणं हे कारमधून असावं. मी बंगल्यामध्ये तर राहतोच, परंतु आता सुटाबुटात राहून कारमध्ये फिरून एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मी नावारूपाला येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी माझ्यामध्ये असलेलं वक्तृत्व कला, ही कला वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे, शिकत आहे, भाषणाची प्रॅक्टिस करत आहे, गाणं म्हणण्याची प्रॅक्टिस करत आहे, शब्दसंग्रह जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी सर्वसामान्य जनता यांच्याशी मिळून मिसळून वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे प्रतिष्ठित व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती यांच्याशीही समन्वय साधून त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. जसं म्हणतात की तुमचे 10 मित्र ज्याप्रमाणे असतील, जे गुण त्यामध्ये असतील, तोच गुण तुमच्यामध्ये येतात. जसं की तुमचे 10 मित्र जर व्यापारी असतील तर तुम्ही 11वा व्यापारी होत असता. जर तुमचे 10 मित्र लीडर असतील, भाषणामध्ये तज्ज्ञ असतील, प्रसिद्ध असतील, तर तुम्हीसुद्धा एक लीडर होणार, भाषणशैली असलेला मोठा नेता होणार. तर मला जे पाहिजे ते करण्यासाठी तशा प्रकारची संगत निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. जीवनात जर संगत असेल तरच रंगतही येत असते, म्हणून मी तसा प्रयत्न करीत आहे. तर मी करीत आहे तर तुम्हीही करा. निश्चितपणे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. परंतु मला नक्की काय पाहिजे, मला नक्की काय हवं आहे हेच लोकांना माहीत नसतं. माझ्या भावना काय आहेत हेच लोकांना माहीत नसतं. त्यामुळे जे पाहिजे ते मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होत नाही, कारण त्यांना काय पाहिजे हेच त्यांना माहीत नाही. याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. विचार करून निश्चितपणाने ते ठरवलं पाहिजे की मला नक्की काय पाहिजे. मला आनंद पाहिजे, मला हसणं पाहिजे, मला चांगला आहार पाहिजे, मला चांगला विहार पाहिजे, मला चांगली झोप पाहिजे, मला चांगले मित्र पाहिजेत, माझी रिलेशनशिप कुटुंबियाशी चांगली पाहिजे, नातेवाईकाशी चांगली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मी नोकरी करतो त्या ठिकाणी ही माझं अधिकाऱ्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चांगला समन्वय पाहिजे, प्रेम पाहिजे, आणि त्यामुळं आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो, चांगल्या प्रकारे संबंध ठेवू शकतो, आनंदी जीवन जगू शकतो. तर या ठिकाणी मी एवढंच आपल्याला विनंती करतो की आपणही आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी होण्यासाठी प्रयत्न करावा, ही विनंती. नमस्कार. आज आपण वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण या ठिकाणी आलेलो आहोत. कसं वाटतंय या ठिकाणी? तर मला खूप छान वाटतंय. या ठिकाणी सुंदर असा निसर्ग आहे, पाण्यातील ऊर्जा. नमस्कार, मी अरुण आवळे. नमस्कार, मी अरुण आवळे. मी माझ्यातील आंतरिक ऊर्जा वाढवण्यासाठी
5 लिटर स्टेप करीत आहे. त्यामध्ये पहिली स्टेप आहे की मी सकाळी उठल्यानंतर वैयक्तिक स्वच्छता करून ब्रिदिंग एक्सरसाइज करत असतो, ध्यान करत असतो. त्यानंतर 4 किलोमीटर चालत जातो आणि चालत येतो. पाण्याच्या ठिकाणी जाऊन ध्यान करतो. सूर्यप्रकाशात जाऊन थोडा वेळ बसून सूर्याची ऊर्जा माझ्यामध्ये यावी म्हणून मी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ए युक्त आहार घेत असतो. आणि त्यामुळं माझं आरोग्य चांगल्या प्रकारचं होत आहे. धन्यवाद सर.